नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. संगीता कोठारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता तुम्हाला माहीत आहे की मी सध्या आहे पुण्यामध्ये म्हणजे चरवली फाट्यावर इथे खूप मोठं एक्झिबिशन चालू आहे. इथे तुम्हाला भेटत आहेत सगळ्या क्रॉकरी सहित पुस्तकांचं स्टॉल, क्रॉकरी, फर्निचर, अँटिक सगळ्या वस्तू आहेत. अँटिक ज्वेलरी आहे, अँटिक सगळं सामान आहे. आणि याच्यामध्ये कार्पेट्स आणि आपले ड्रेसेससुद्धा खूप कमी रेटमध्ये इथे आहेत. आणि याच्यासोबतच आहे इथे वास्तुशास्त्र आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे. इथे कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की जी तुम्हाला इथे पाहायला भेटणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथे एकदा भेट द्या. आणि एक्झिबिशन आहे आपलं इथे चरवली फाट्यावर, आणि नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या. एक्झिबिशन आता सध्या चालू आहे, ओपन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. नाही भैया, 1000 मध्ये 4 टॉप. 1000 मध्ये 4, खूप स्वस्त आहे तो. आणि साइज मध्ये एक्सेल, डबल एक्सेल, एम साइज, एल साइज सब मिलेगा उसको. डबल एक्सेल भी है, डबल एक्सेल भी है, ट्रिपल एक्सेल भी है. अच्छा, साइज कोई भी ले सकते हैं आप. 1000 मध्ये 4. 1000 मध्ये 4 टॉप आहेत. आणि सगळ्या साईजमध्ये आहेत. एक्सेल, डबल एक्सेल, एल, एम, सगळ्या साईजमध्ये भेटतील आपल्याला. छान आहे. ऐसा पैंट लेना चाहे तो पैंट भी ले सकते हैं. ये ड्रेस होगा ना साथ में, क्या अलग अलग लेना पड़ेगा? तो कुर्ती 1000 मध्ये 4. कुर्ती 1000 मध्ये 4. ये 250 रुपये का पैंट है. अच्छा, यानी 500 में ड्रेस समझो. आणि हर कुर्ती के मॅचिंग. ओके, प्रत्येक कुर्तीला मॅचिंग तुम्हाला पॅन्ट मिळेल. कुर्ती आहे 250 आणि पॅन्ट आहे 250, म्हणजे 500 रुपयाला आपण म्हणतो ना. आता बघा, मी ड्रेस पाहिल्यावर असं वाटलं की चला आता पूर्ण एक्झिबिशनच फिरून घेऊयात, कारण खूप अँटिक वस्तू दिसत होत्या इथे. आणि थोडंसं पुढे गेलं की मला लागलं एक ज्वेलरी शॉप. तिथे मला जे पाहिजे होतं ते क्लचर वगैरे असं नवीन व्हरायटीचं सगळं काही दिसायला भेटत होतं. आणि त्याच्या थोडंसं पुढे गेले की होतं लहान मुलांसाठी खेळण्यांचे तर असंख्य प्रकार इथे होते. एक्झिबिशन म्हणलं की आपण सगळ्या एक्झिबिशनला भेट देतो, पण मला हे एक्झिबिशन खूप भारी वाटलं, कारण की ह्या एक्झिबिशनमध्ये खूप काही अशा व्हरायटेड वस्तू होत्या, न्यू होत्या सगळ्या. आणि इतक्या म्हणजे लहान मुलांना पण आवडण्यासारख्याच सगळ्या खेळण्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण पण एक मोठा राऊंड मारूनच घेऊयात. मग थोडं पुढे गेले की होतं तिथे अँटिक ज्वेलरीचं शॉप. आणि ज्वेलरी म्हणलं की मग मला वाटलं की चला आपण बघूयात नवीन ज्वेलरीमध्ये काय आलेलं आहे ते. मग ज्वेलरी पाहिल्या तर मग असं समजलं की अँटिक ज्वेलरीमध्ये नवीन व्हरायटेड गंठणन वगैरे आता सध्या खूप पॉप्युलर होत आहेत, काही सिरियल पाहून. मग त्यांच्या माळा पण इथे खूप सुंदर होत्या. मग त्याच्या पुढे गेले इथे होतं मंचुरियनचा मसाला. म्हणजे हा मसाला तर असा होता, घेतला एकदा की 7-8 महिने तो फ्रेश राहतो. आणि कोणत्या पण भाजीला तो मिक्स करा, म्हणजे कोबी वगैरे काही पण घेतलं ना तर थोडंसं बारीक चिरायचं, तो मसाला थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आणि ते तळायचं. झालं आपलं मंचुरियन रेडी. इतक्या सोप्या पद्धतीने मंचुरियन होतं. मग थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथे होते मॅजिक बुक्स. म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे, आपण लहान मुलांना बुक्स घेतो तर किती घ्यावे लागतात. आणि हे मॅजिक बुक्स तर असं होतं की त्या वहीवर किती पण लिहा आणि लगेच साफ करा. म्हणजे मुलांना नवीन असे बुक्स घ्यायलाच नको. एका बुक्समध्ये कितीतरी काम होणार होतं. त्याच्यामुळे मला तर हे आवडलं होतं, कारण आमच्या घरात पण आहेत लहान मुले. आता म्हणलं दुसरं काही त्यांना गिफ्ट देण्यापेक्षा हे मॅजिक बुक्स दिलेलं कधी पण चांगलं. तर त्याच्यामुळे कुणाचा बड्डे वगैरे असेल लहान मुलांचा तर आपल्याला वाटतं ना काय द्यायचं. मग त्याच्यासाठी हे खूप छान ऑप्शन होतं आणि मला ते आवडलं होतं. मग म्हणलं आता मॅजिक बुक्स पाहिले, आता पुढे काय आहे त्याच्या असं मला पाहायला वाटलं. तर मग म्हणलं आता पुढे आहे आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये लागणारे वस्तू. कारण मला मसाजर तर प्रचंड आवडतात, कारण हात दुखणं पाय दुखणं हे माझं सतत चालू असतं समजा. पण मला असं म्हणा की मसाजरचं हॅबिट आहे. तर मी पण पाहिले मला जे काही मसाजर इथे मला पाहिजे ते आहेत का. तर इथे मला खूप सारे मसाजर चांगल्या क्वालिटीचे पाहायला भेटले आणि ते मी पाहिले पण. ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या काय घ्यायच्या त्याची मी यादी करत होते. तर त्याच्यामुळे इथे मला मसाजर पण खूप आवडले. आणि त्याच्या नंतर पुढे गेल्यावर होतं तिथे कुरडई पापडी. कारण आता तुम्हाला माहीत आहे की ह्यावेळेस पाऊस झाला आहे लवकर चालू, आणि त्याच्यामुळे राहिल्या होत्या कुरड्या पापड्या. मग तिथून पुढे गेल्यानंतर इथे होते शर्ट, कारण आता महिलांसाठी एवढं म्हणल्यावर मुलांसाठी पण काहीतरी पाहिजे ना. मग तिथे शर्टचे इतके प्रकार होते आणि सगळ्या साईजचे होते. मग ते शर्ट पाहिल्यावर असं वाटलं अरे मुलांसाठी पण आता काहीतरी घ्यायला पाहिजे. मग ते शर्ट पाहून पण असं वाटलं चला आता शर्ट पाहिजे. नंतर पुढे गेलं तर माझ्या मला जसं आवडतं
नमकीन. आता नमकीन आपण 1-2 असतो आवडतात. आणि तिथे एक नाही तर कितीतरी प्रकारचं लोणचं, अक्षरशः गाजरचं लोणचं म्हणजे मी तर एवढं पाहिलं की गाजरपासून एवढं सुंदर लोणचं होतं. अरे वा. आणि लोणच्याचे इतके प्रकार असतो ना, आपण खरंच बाहेरून केलं पाहिजे. मग आले पुढे कारण मला घ्यायचं होतं काही पुढे गेल्यानंतर होत्या बँगल्स. बापरे, त्या तर अशा वेगळ्याच बँगल्स होत्या. म्हणजे काच पण म्हणता येणार नाही की बघा, नाही काचेच्या पण होत्या, पण अशा वेगळ्या टाईपच्या पण काही काही बँगल्स आलेल्या होत्या. बरं इथं म्हणलं आता बघावं काही मॅचिंगचं काही सापडतं आहे का. आता आपण कुठं होतो घेतो. आता इथे एक स्टॉलचं असतं, पण आता ॲस्ट्रॉलॉजी बापरे, माझ्या भविष्यात काय घडणार आहे हे तर प्रत्येकालाच असं वाटतं ना की आपल्या भविष्यात काय घडणार आहे काय नाही घडणार आहे. तर त्याच्यासाठी एक क्लू देणारा इथे इतका सुंदर स्टॉल होता. आणि त्या मॅडम होत्या इंडियातल्या टॉपर ॲस्ट्रॉलॉजर, त्याच्यामुळे इथे होतं तिथे प्रचंड गर्दी. कारण इथलचं ॲस्ट्रॉलॉजीचं त्यांचं टेक्निक जर पाहिलं तर असं वाटत होतं वा काय म्हणजे आपल्याला. आणि मेन म्हणजे नंतर पुढे गेल्यानंतर आपल्या घरात असतात काय असतं तुम्हाला तर माहिती आहे, पाली झुरळ आणि अशा असंख्य गोष्टी किडे मकोडे घरात असतात. पेस्ट कंट्रोलिंगवाला आपण त्याच्यासाठी बोलवतो. पण ह्याच्यासाठी आता इथे आलेलं होतं एकदम फक्त साधं लिक्विड जे आपल्या घरात फवारायचं. आणि त्याच्यासोबतच आलं होतं कपड्यांवर जर काहीही डाग लागतात, तुम्हाला माहिती आहे रंग लागतो, उत्साचे लागतात, पानाचे लागतात, पेनाचे लागतात, असे आपले मुलं सुद्धा असंख्य कपडे खराब करतात. तर ते डाग निघण्यासाठी इथे लागलेलं होतं स्टेन रिमूव्हरचं एक स्टॉल होता. आणि ते आम्ही ट्राय पण केला होतं. खरोखरच कपड्यांचे सगळे डाग पटकन निघत होते. अरे वा म्हणलं हे तर आहे ना अतिशयच कामाची वस्तू आहे आपल्यासाठी. कशाला मग बाकीचे एवढे सर्व पण हे लागणारच त्याच्यामुळे वस्तू घेणं गरजेचं. तर त्याच्यामुळे त्या पण काही वस्तू घेतल्या. मग म्हणलं आता चला पुढे जावं. तर अरे बापरे, घरात लागणाऱ्या तर बऱ्याचशा काही काही वस्तू अशा होत्या की ज्या फक्त 35 रुपये पीस होत्या. अरे बापरे म्हणलं इतकं स्वस्त काहीही घ्या 35 रुपयाला, अशा पण वस्तू घेतल्या. नंतर मग बाहेर आलो पण परत टर्न घेऊन तर क्रॉकरी होत्या. क्रॉकरी इतक्या सुंदर 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 कप, कारण घरात माझ्या खूप कप आहेत, मला आवडतात कप. आणि ते अजून नवीन पाहिले तर घ्यावे वाटले. नंतर ते आहे फर्निचरचं. फर्निचरमध्ये जर तुम्ही म्हणलात आणि पाहिलं ना तुम्ही तर म्हणताल वा हे किती अँटिक फर्निचर आहे आणि किती भारी दिसतंय. कारण इथं पूर्वी डब्यापासून तर सगळं फर्निचर लागलेलं होतं. आणि पर्स तर अशा होत्या की आपण कोणत्याही पर्स घेतल्यावर वाव असं वाटतं ना, लगेच लक्षात जातं पर्समध्ये. आणि हे चरखा बिरखा बघा ना किती सुंदर होता, किती अँटिक दिसत होता. कारण आपल्याला घर सजवायचं जर वेळ असेल तर अशा वस्तू त्या घरात आपल्याला दिसतात. अरे वा बघा, हे सायकल, छोटीशी सायकल आणि त्याला किटली, बांगड्या अडकायच्या. आणि एक हे LED होतं बरं का, ह्याच्यामध्ये लाईट होती, ते दिसत होतं तोफसारखं दिसत होतं. पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी होतं लाईट, त्याला होती वायरपासून. तर मी म्हणलं बापरे किती सुंदर आणि किती अँटिक आहे. हे जर आपण समजा बसायच्या हॉलमध्ये वगैरे ठेवलं तर प्रत्येकजण विचारले की हे काय.
आणि नंतर असे आम्ही फर्निचरचे खूप काही काही प्रकार पाहिले, चौपाई वगैरे जे छोटे छोटे असतात, तर ते खूप छान होतं. आणि ती बघा एक छोटीशी चेअर, मला तर वाटलं ही फक्त शोसाठी आहे, पण त्यांनी सांगितलं नाही, ही लहान मुले बसायला वापरतात. आणि मग म्हणलं लहान मुलं मोठे माणसं, तर त्यांनी चक्क बसून दाखवलं. ते म्हणले काही होत नाही, 150 किलोचा माणूस जरी तुम्ही ह्याच्यावर बसवलं तर ही चेअर अजिबात तुटणार नाही. मी म्हणलं अरे वा, होय, कारण ही खूप कामाची वस्तू आहे, छोटीशी आहे, साईडला पण ठेवता येईल किंवा मुलं पण वापरतील. नंतर आले बेडशीटकडे. तिकडे बेडशीट एक मॅडम ह्या पाहत होत्या, ह्या ताई बेडशीट पाहत होत्या, तर त्यांना पण बेडशीट खूप आवडल्या होत्या आणि मला पण पाहायच्या होत्या. जिला रेंज भी बहुत सस्ते में रख दिया ना भैया। और सस्ते में भी है, हाँ ये है 700 में, ये 700 में आएगा। हाँ 700 में बहुत सस्ता है फिर। वो महंगा था, हाँ सस्ता है, सस्ता भी है महंगा भी है, प्योर कॉटन में है। तरी आता ताई म्हणत अच्छा है थोड़ा डिजाइन बहुत वगैरह। सस्ता रखा है, बहुत सस्ता रखा है. मी म्हणलं अच्छा लग रहा है. त्याला असं म्हणायचं असेल एखाद्या तुला भी वेळेस है बहुत साथ में? महंगा रखा है, लेकिन तसं काही नव्हतं, खरंच स्वस्त होतं. आणि त्याच्यानंतर मग मी आले थोडंसं पुढे चालून, तिथे कुर्त्या पण होत्या, म्हणजे असं लेडीजसाठी म्हणणं नाही का, एक्झिबिशनमध्ये खूप काही सामान पाहायला भेटलं. बँगल्समध्ये अँटिक बँगल्स काही काही पाहायला भेटले मला, ज्या त्या प्रॉपर होत्या राजस्थानच्या. म्हणलं चला आता त्या पण बघून घेऊया, आता आलो तर. मग त्याच्यामुळे मी बँगल्समध्ये सगळे प्रकार पाहिले, इतके कलरफुल बांगड्या होत्या आणि प्रत्येकजण लेडीज इतक्या बांगड्या घेत होत्या इथे ना, खूप बांगड्या घेत होत्या. आणि मी मुद्दाम आहे ना थोडी गर्दी नंतर काही बुक स्टॉल होता तिथे, मला काही बुक्स पाहिजे होते, तिथे मी ते बुक्स पाहिले भेटतात का, तर खूप सारे बुक्स होते तिथे. आणि चला म्हणलं आता एक माझ्या सगळ्यात आवडचं सेशन होतं तिथे, म्हणजे स्टॉल होता एक काश्मीरी साड्यांचा, जे स्टॉल इतका जबरदस्त होता. आणि सगळ्या साड्या त्या आलेल्या होत्या स्पेशल काश्मीरवरून, कारण त्या साड्यांना नावं पण वेगवेगळी होती जी आपल्याकडे नाही आहेत, आणि दिसायला पण खूप सुंदर साड्या होत्या. हिवाळ्याचा विषय आहे आणि अशा साड्या ज्या सगळ्या साड्या इतरच्या आलेल्या आहेत काश्मीरमधून. तर भैया आम्हाला सांगा, हा सगळा स्टॉक काश्मीरचा आहे? सब कश्मीर का है, सब कुछ कश्मीर का है. आणि इतक्या सुंदर सुंदर साड्या आहे, आणि मेन म्हणजे ह्या सगळ्यांचं असं फॅब्रिक पाहिलं ना तर सगळं असं वेगळं फॅब्रिक है. इसको क्या बोलते हैं? ये कश्मीर का तोसा सिल्क आता है, ये लकड़ी बनाते हैं हैंडमेडेड, और उसके ऊपर प्रिंट मशीन से किया जाता है। लकड़ी पे हैंडलूम का होता है, हैंडलूम हैंडमेडेड का का साड़ी आता है। अच्छा, मग आता बघा मी अशा पाहिल्या फटाफट साड्या. आता किती साड्या दाखवू तुम्हाला, कारण यांच्याकडे व्हरायटी अशी वेगवेगळी होती आणि मला आवडतात पण साड्या बघायला. साड्या आणि तिथे ओढण्या पण खूप होत्या छान काश्मीरमधून आणलेल्या, तर मी त्या पण पाहिल्या. बघा ही वेगळं म्हणजे असं आहे ना, कामच वेगळं होतं या साडीचं. अलग साडी अशी दिसत होती की ही नेमकी साडी आहे कोणती, कारण सिल्क आहे ना, असं टच केल्यावर थोडंसं वेगळं सिल्क वाटत होतं, तर असं वाटलं काहीतरी वेगळी साडी आहे. आणि ते म्हणले त्यांनी गॅरंटी दिली की ह्या साड्या वॉशेबल पण आहेत आणि तुम्ही कशाही वापरल्या तरी छान टिकतात. म्हणले ठीक आहे, चला आपण बघू तरी या, एखादी घेऊनच बघूयात. म्हणून अशा मी खूप अजून साड्या पाहिल्या आणि मला ज्या ज्या वस्तू आवडल्या त्या ते एक्झिबिशनमध्ये खरेदी केल्या. त्याच्यामुळे ज्यांना पण खरंच एक्झिबिशनमध्ये थोडा टाईमपास करायचा आहे, खरेदी करायची आहे, आपल्या मुलांना फिरवायचं आहे, त्यांच्यासाठी आत्ता सध्या खूप छान स्टॉल लागलेले आहेत आणि सगळ्यांसाठी महत्त्वाच्या सगळ्या वस्तू इथे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तिथे एकदा येऊन आलात म्हणजे कळेल, आणि आल्यावर कळतंच आपल्याला, कारण बायकांना साड्यांचा शौक असतो. तर त्याच्यामुळे बघा एकदा चक्कर मारा. बघा ही साडी, ह्याच्यामध्ये ना डिझाईनच वेगळं होतं खूपच, ते आवडलं मला, खूप आवडलं. आणि अशा साड्या तर त्यांच्याकडे खूप होत्या. मग मला चला आता झालं आपलं शॉपिंग झालं.